विद्यार्थी मित्रो, ग्राहक संरक्षण कायदा 2019 यामध्ये प्रामुख्यानं ज्या काही तरतुदी ग्राहकाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी ज्या काही विशिष्ट तरतुदी भारत केंद्र सरकारने केलेल्या आहेत यासंबंधी आपण आज माहिती पाहणार आहोत. ग्राहक संरक्षण कायदा 1 ऑगस्ट 2019 जुलै नव्हे ऑगस्ट आहे. 1 ऑगस्ट 19ला ग्राहक संरक्षण कायदा या कायद्याला माननीय राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आणि हा कायदा केंद्र शासनाच्या अधिसूचनेनंतर लागू होईल. म्हणजे तो जुलै 20ला सुरू झालेला आहे. 1 ऑगस्ट 19ला होता मूळ कायदा, त्याला मान्यता मिळाली आणि त्यांची केंद्र शासनाची अधिसूचना लागू झाल्यानंतर 1 जुलै 1920 पासून तो प्रत्यक्ष लागू झालेला आहे. आणि हा कायदा विविध राज्यामध्ये वेगवेगळ्या तारखेस लागू होईल. आपल्याकडे 1 जुलै 2020 पासून सुरू झालेला आहे. तर केंद्र सरकारने सर्वप्रथम 24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक संरक्षण कायदा संमत केला आणि 2019मध्ये विधी आणि न्याय मंत्रालयाने प्रस्तावित केलेल्या नवीन कायद्याला 1 ऑगस्ट 19 रोजी ग्राहक संरक्षण कायदा म्हणून संमती देण्यात आली. आणि या कायद्याद्वारे ग्राहकांच्या अधिकाराचं संरक्षण करण्यात आलं असून ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी त्रिस्तरीय यंत्रणा, ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी भौगोलिक क्षेत्राप्रमाणे 3 ठिकाणी 3 स्तरीय तक्रार निवारण यंत्रणा स्थापन केली गेलेली आहे. आणि म्हणजे इथं जिल्हा स्तरावरती जिल्हा आयोग, राज्य स्तरावरती राज्य आयोग आणि राष्ट्रीय स्तरावरती सर्वोच्च आयोग म्हणून राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे कनिष्ठ आयोग कुठला? जिल्हा आयोग. आणि सर्वोच्च आयोग कुठला आहे? राष्ट्रीय आयोग. असे 3 स्तरीय तक्रार निवारण यंत्रणा या ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत केली गेलेली आहे. आणि या कायद्यामध्ये सर्व वस्तू आणि सेवा, अनिष्ट व्यापारी प्रथा इत्यादींचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता मग ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत तक्रारीचं निवारण करण्यासाठी प्रामुख्याने जे 3 आयोग निर्माण केले गेलेले आहेत, या 3 आयोगाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर यामध्ये पहिला आयोग आपल्याला पाहता येतो तो म्हणजे जिल्हा आयोग. जिल्हा आयोग, डिस्ट्रिक्ट कमिशन. पहिला डिस्ट्रिक्ट फोरम म्हणून शब्द होता, आता डिस्ट्रिक्ट फोरम वापरायचा नाही तर डिस्ट्रिक्ट कमिशन म्हटलेलं आहे. अर्थात शब्द बदलला असला तरी त्याचा अर्थ तोच आहे. जिल्ह्यातील ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी जिल्हा स्तरावरती राज्य शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या आयोगाला जिल्हा आयोग असं म्हटलेलं आहे. ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी जिल्हा स्तरावरती राज्य शासनाकडून स्थापन झालेला आयोग. प्रत्येक जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी कमीत कमी एक जिल्हा आयोग हा स्थापन केला असतो. आणि प्रामुख्याने जर त्या जिल्ह्यामध्ये ग्राहकांच्या तक्रारीचं प्रमाण जर अधिक असेल तर काही वेळा एकापेक्षा अनेक दुसरा सुद्धा जिल्हा आयोग त्या ठिकाणी स्थापन करता येतो. 2 सुद्धा जिल्हा आयोगाची स्थापना करण्याची तरतूद यामध्ये आहे. आता या जिल्हा आयोगाची रचना कशी आहे? तर या जिल्हा आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि अन्य 2 सदस्य असं 3 सदस्य त्या ठिकाणी असतात. तर जिल्हा आयोगाचा अध्यक्ष कोण असायला पाहिजे? त्याची पात्रता काय आहे? तर जिल्हा सत्र न्यायालय जे आहे, डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट जे आहे, जिल्हा सत्र न्यायालयाचं न्यायाधीश म्हणजे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश. आता विद्यमान न्यायाधीश काय त्या ठिकाणी काम पाहू शकत नाही, कारण त्यांचं सत्र न्यायालयाचं कामकाज करण्याला त्यांना वेळ पुरत नाही. त्यामुळं आता विद्यमान जे न्यायाधीश आहेत हे त्या ठिकाणी शक्यतो काम करू शकत नाहीत, पण ते क्वालिफाईड आहेत, पात्र आहेत. किंवा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून जे निवृत्त झालेले आहेत अशी व्यक्ती जिल्हा आयोगाचे अध्यक्ष असू शकते. आता यामध्ये सदस्य जे आहेत हे सदस्य संख्या 2 पेक्षा कमी आणि केंद्र शासनाशी सल्लामसलत करून निश्चित केलेल्या सदस्य संख्येपेक्षा अधिक नसते. म्हणजे कमीत कमी 2 आहेत आणि अधिकही वाढवता येत असतात. कमीत कमी 2 सदस्य त्या ठिकाणी पाहिजे. आणि जर आणखीन आवश्यकता वाटली तर केंद्र शासनाशी सल्लामसलत घेऊन त्यांचा निर्णय घेऊन एखादा अधिक सदस्य त्या ठिकाणी वाढवता येऊ शकतो. म्हणजे अध्यक्ष 1 आणि सदस्य कमीत कमी 2
आणि यामध्ये असं लक्षात घ्या, एक सदस्य हा स्त्रीसाठी राखीव केला याच्यात दिलेलं नाही आहे, पण या सदस्यामध्ये किमान एक सदस्य हा स्त्रियांसाठी राखीव ठेवलेला आहे. आता इथं प्रामुख्याने जे सदस्य आहेत त्यांचा कालावधी बघा. आता मग पात्रता नंतर बघू. जिल्हा आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्याचा कार्यकाळ त्यांची नेमणूक ज्या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे तो कालावधी पूर्ण होईपर्यंत असतो. आणि हा कालावधी किती? 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष यापैकी जो कमी असेल तो कालावधी करता असतो. जिल्हा आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य यांचा कालावधी जो आहे, टेन्युअर आहे, कार्यकाळ आहे, हा कार्यकाळ नियुक्ती केल्यापासून 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष यामध्ये जे पहिला पिरियड येईल, पहिला जो काळ येईल, पहिली तारीख येईल तोपर्यंत त्यांचा कालावधी असतो. म्हणजे उदाहरणार्थ लक्षात घ्या की एखाद्या सदस्याची नियुक्ती 50व्या वर्षी केलेली आहे, तर 50 म्हणजे 55 वर्षापर्यंत काम केलं, किंवा 60 वर्ष असेल तर 60 आणि 5 65 होईल. पण एखाद्या सदस्याची नियुक्ती जर 62 वर्षावी केली असेल तर मात्र 5 वर्ष असणार नाही, तर 65 वर्षानंतर त्याला निवृत्त व्हावं लागेल. अर्थात त्यानुसार पुन्हा आणि 5 वर्षाचं एक्सटेन्शन तिथं मिळू शकतं, पण सर्वसामान्यपणे 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष हा त्याचा नियुक्तीचा कालावधी आहे. त्यानंतर पात्रता, सदस्यांच्या पात्रता. अध्यक्षाची पात्रता आपण पाहिलं की तो प्रामुख्यानं जिल्हा सत्र न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं किंवा काम करत असलेला नेमता येत असतो. सदस्यांच्या पात्रता काय म्हटले बघा. सदस्याचे वय 35 वर्षापेक्षा कमी असता कामा नये. ज्याला जिल्हा आयोगामध्ये सदस्य म्हणून नियुक्ती द्यायची आहे, सदस्य जो निवडायचा आहे तो 35 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे, 35 वर्षापेक्षा कमी असता कामा नये. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली असणं आवश्यक आहे. आणि जिल्हा आयोगाचा सदस्य होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला अर्थशास्त्र, कायदा, वाणिज्य, हिशेब म्हणजे अकाउंट्स, उद्योग, सार्वजनिक व्यवहार, प्रशासन इत्यादीच्या समस्या संबंधित पुरेसं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच वरील क्षेत्रामध्ये समस्या सोडवण्याचा किंवा या समस्यासंबंधी कामकाज करण्याचा किमान 10 वर्षाचा अनुभव त्या व्यक्तीला असणं आवश्यक आहे, की जो सदस्य त्या ठिकाणी काय करू शकेल की आपलं बाजू त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी मांडू शकेल आणि त्या ग्राहकाला योग्य तो न्याय त्या ठिकाणी देऊ शकेल. आता अनुभव झाल्यानंतर भौगोलिक क्षेत्र. आता नावामध्येच आहे, जिल्हा आयोगाचं कार्यक्षेत्र तो विशिष्ट जिल्हा असणार आहे. जिल्हा आयोगाचं प्रादेशिक अधिकार क्षेत्र संपूर्ण जिल्हा आहे. संपूर्ण जिल्ह्यातील ग्राहक तक्रारचं निवारण या आयोगामध्ये केलं जात असतं. त्यानंतर आर्थिक अधिकार क्षेत्र. वस्तू किंवा सेवेचं मूल्य हे 1 कोटीपेक्षा अधिक नसल्या रकमेचे दावे. तर 86च्या कायद्यामध्ये जिल्हा आयोगाचं आर्थिक अधिकार क्षेत्र 20 लाख होतं. आता इथं 20 लाखाऐवजी 1 कोटीपर्यंत नुकसान भरपाईचे दावे स्वीकारण्याचा अधिकार या जिल्हा आयोगाला दिलेला आहे. म्हणजे इथं त्याची आर्थिक अधिकार क्षमता ही वाढवलेली आहे. आर्थिक अधिकार क्षेत्र हे 1 कोटी रुपयापर्यंत वाढवलेलं आहे. त्यानंतर या जिल्हा न्यायालयानं, जिल्हा आयोगानं, न्यायालयाचं जिल्हा ग्राहक न्यायालय, जिल्हा आयोग जो आहे, या जिल्हा आयोगानं दिलेला जो निर्णय आहे या निर्णयाच्या विरोधामध्ये मग जर एखाद्या पक्षाला जिल्हा आयोगाचा आदेश मान्य झाला नाही तर कुठलाही पक्ष, म्हणजे व्यापारी असेल किंवा ग्राहक असेल, दोनापैकी कोणताही एक पक्ष आदेश मिळाल्याच्या तारखेपासून 45 दिवसाच्या आत, बघा जुन्या याच्यामध्ये 30 दिवस होतं, इथं ग्राहकाला किंवा व्यापाऱ्याला 15 दिवसाची वाढीव मुदत दिलेली आहे. 1986च्या कायद्यामध्ये अपील करण्याची मुदत ही 30 दिवस होती. त्या 30 दिवसाऐवजी आता 45 दिवसामध्ये, ती 45 दिवसाच्या आत संबंधित कोणती व्यक्ती, कोणताही पार्टी जी आहे, व्यापारी असेल किंवा ग्राहक असेल, राज्य आयोगाकडं विहित नमुन्यामध्ये दाद मागू शकतो. राज्य शासन अधिसूचनेद्वारे जिल्हा आयोगाचे सदस्य किंवा अध्यक्षाची पात्रता, भरती पद्धत, कालावधी, राजीनामा, पदावरून कमी करणे इत्यादी संबंधीचे नियम कोण करतं? राज्य शासन करू शकतं.
जिल्हा आयोगाचं सर्व सेवा शर्ती ज्या आहेत, या सेवा शर्ती राज्य सरकार करत असतं. तर हा कायदा प्रामुख्याने लागू करण्यापूर्वी जर एखाद्या व्यक्तीची जिल्हा आयोगाचे सदस्य किंवा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असेल, तर संबंधित अध्यक्ष किंवा सदस्य आपल्या नेमणुकीचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत संबंधित पदावरती राहू शकतो. त्यानंतर पुढचा दुसरा आयोग आहे, त्याच्यावरती वरील आयोग आहे राज्य आयोग. राज्य आयोग कुठला आहे? राज्य स्तरावरती असणार आहे. ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी राज्य शासनाकडून स्थापन केलेल्या आयोगाला राज्य आयोग म्हणून ओळखलं जात असतं. ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी राज्य शासनाकडून स्थापन केलेल्या आयोगाला आणि राज्यामधील ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी हा आयोग त्या ठिकाणी राज्य शासनाच्या संमतीनं निर्माण केला गेलेला आहे. नंतर या राज्य आयोगाची रचना आपण त्या ठिकाणी आता थोडक्यामध्ये बघू. राज्य आयोगामध्ये कशा प्रकारे सदस्य वगैरे असतात. तर राज्य आयोगाचा अध्यक्षापासून बघूया आपण. स्टेट कमिशन, डिस्ट्रिक्ट कमिशन नंतर स्टेट कमिशन आहे. स्टेट कमिशनचा जो चेअरमन आहे, जो अध्यक्ष आहे, हा हायकोर्ट जज, उच्च न्यायालयाचं विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश हायकोर्ट जज म्हणून नियुक्त करता येऊ शकतो. जिल्हा आयोगाचा अध्यक्ष कोण आहे? त्या जिल्हा सत्र न्यायालयाचा न्यायाधीश विद्यमान किंवा निवृत्त. राज्य आयोगाचा अध्यक्ष कोण आहे? उच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायमूर्ती राज्य आयोगाचा अध्यक्ष म्हणून राज्य शासनाकडून नियुक्त केल्यात असतात. राज्य शासनाकडून उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी विचारविनिमय करून, हायकोर्टचा जो चीफ जज आहे, मुख्य न्यायाधीश, सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश यांच्याशी विचारविनिमय करून त्यांचा सल्ला घेऊन नियुक्ती मात्र अंतिम कोण करत असतं? राज्य शासनाकडूनच त्यांची नियुक्ती केली जात असते. आता इथं राज्य आयोगामध्ये सदस्य संख्या वाढवलेली आहे. 1986 मध्ये आपण जर पाहिलं तर 1986 मध्ये अध्यक्षासह 3च सदस्य, म्हणजे अध्यक्ष 1 आणि अन्य 2 सदस्य अशीच रचना ही राज्य आयोगामध्ये होती. परंतु 2019ला जो नवीन कायदा, 2019चा ग्राहक संरक्षण कायदा जो निर्माण केला गेला, यामध्ये 4 सदस्य, म्हणजे 2 सदस्य संख्या वाढवलेली आहे. 2 जे सदस्य होते ते आता 4 सदस्य केलेले आहेत. राज्य आयोगाची सदस्य संख्या 4 पर्यंत केलेला आहे आणि केंद्र शासनाशी विचारविनिमय करून निश्चित केलेल्या सदस्य संख्येपेक्षा अधिक नसते. केंद्र शासनाशी विचारविनिमय करून निश्चित केलेल्या सदस्य संख्येपेक्षा अधिक नसते, म्हणजे 4 पेक्षा अधिक नाही आहे थोडक्यात. तर राज्य आयोगाची सदस्य संख्या खरं केंद्र शासनाशी नाही, राज्य शासनाशीच असतात पाहिजे. ठीक आहे, सदस्य 4 म्हणा, अध्यक्षासह 5 असणार आहे, अध्यक्ष 1 आणि सदस्य संख्या ही 4, जास्तीत जास्त 4 असणार आहे, 4 पेक्षा जास्त असणार नाही. कालावधी किती आहे बघा इथं. कालावधी राज्य आयोगाच्या सदस्यांचा किंवा अध्यक्ष जो आहे त्यांचा कार्यकाळ नेमणुकीपासून 5 वर्ष किंवा वयाची 67 वर्ष, यामध्ये काय बदल केला नाही आहे. जुन्या कायद्यामध्ये पण तेच होतं, 5 वर्ष किंवा वयाची 67 वर्ष यापैकी कमी असलेला किंवा अगोदर जी मुदत संपे त्या मुदतीपर्यंत तो त्या आयोगामध्ये सदस्य किंवा अध्यक्ष म्हणून कार्यरत राहू शकतो. तर पात्रता आहे त्याच आहेत. जिल्हा आयोगाच्या पात्रता आणि राज्य आयोग सदस्याच्या अर्थात अध्यक्षाच्या पात्रता वेगळ्या, सदस्याच्या पात्रता जिल्हा आयोग असो किंवा राज्य आयोग असो त्यांच्या सदस्याच्या पात्रता मात्र त्याच आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पहिलं वय म्हटलेलं आहे. राज्य आयोगामध्ये सुद्धा सदस्याचे वय 35 वर्षापेक्षा कमी असता कामा नये. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी त्यानं धारण केली असणं आवश्यक आहे. राज्य आयोगाच्या सदस्याला अर्थशास्त्र, कायदा, वाणिज्य, अकाउंट्स किंवा हिशेबनीस, उद्योग, सार्वजनिक हित किंवा प्रशासन यासंबंधीची माहिती किंवा यासंबंधीच्या समस्या सोडवण्यासंबंधीचा किमान 10 वर्षाचा अनुभव आणि संबंधित क्षेत्राचं पुरेसं ज्ञान असणं आवश्यक आहे.
सदस्याची पात्रता किंवा अनुभव सेम आहे. म्हणजे वय असेल, शिक्षण असेल, अनुभव असेल, सारखंच आहे. भौगोलिक किंवा प्रादेशिक अधिकार क्षेत्र. राज्य आयोगामध्ये दाखल होणाऱ्या तक्रारी आणि जिल्हा आयोगाच्या आदेशावरील अपील इत्यादी राज्याच्या भौगोलिक सीमेअंतर्गत असते. म्हणजे या आयोगामध्ये कोणत्या तक्रारी येऊ शकतात? तर थेट म्हणजे एखाद्या राज्यातील कोणत्याही जिल्ह्यामधून असते. म्हणजे जिल्हा आयोगानं जो आदेश दिला त्यावर अपील आणि त्या राज्यातील ग्राहकांच्या थेट सादर होणाऱ्या तक्रारी, राज्य आयोगामध्ये दाखल होणाऱ्या थेट तक्रारी आणि जिल्हा आयोगाच्या आदेशावर अपील राज्याच्या भौगोलिक सीमेअंतर्गत असते. म्हणजे राज्य आयोग हा त्या विशिष्ट राज्याच्या भौगोलिक सीमेअंतर्गत त्याची प्रादेशिक अधिकार क्षेत्र आहे. रिजनल किंवा जॉग्राफिकल त्याचं जर आपण हे पाहिलं तर संपूर्ण राज्यामधील ग्राहक या राज्य आयोगामध्ये डायरेक्ट जाऊ शकतो. पण डायरेक्ट कुठलं? तर 1 कोटीपेक्षा अधिक आणि 10 कोटीपेक्षा कमी रकमेचे नुकसान भरपाईचा दावा जर दाखल करायचा असेल, म्हणजे जर एखाद्या ग्राहकाला 1 कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान भरपाईचा दावा जर दाखल करायचा असेल तर त्या ग्राहकाला थेट कुठं? राज्य आयोगाकडे जावं लागेल, जिल्हा आयोगाकडे जाऊन चालणार नाही. 1 कोटीपेक्षा कमी नुकसान भरपाई दावा असेल तर जिल्हा आयोगाकडे जाऊ शकतो. पण 1 कोटी रुपयापेक्षा अधिक जर नुकसान एखाद्या ग्राहकाचं झालं असेल तर यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी, नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अशा ग्राहकाला राज्य आयोगापुढं तक्रार दाखल करावी लागत असते. आणि कितीपर्यंत त्याची मर्यादा आहे? जास्तीत जास्त 10 कोटी. म्हणजे जिल्हा आयोग 1 कोटीपर्यंत आहे, राज्य आयोग 1 कोटीपेक्षा अधिक आणि 10 कोटीपेक्षा कमी रकमेचे दावे त्या ठिकाणी दाखल करता येत असतात. अपील. इथं अपील जुन्याप्रमाणेच आहे. राज्य आयोगाचा आदेश झाल्यानंतर तो समजा आदेश कोणत्याही एखाद्या पक्षाला मान्य नसेल तर आदेश मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत राष्ट्र आयोगाकडं विहित नमुन्यामध्ये तो दाद मागू शकतो. जिल्हा आयोगामध्ये किती म्हटलं? निर्णय मिळाल्यापासून किंवा न्याय मिळाल्यापासून 45 दिवसाच्या आत आहे. तिथं 15 दिवस वाढवलेले आहेत. परंतु राज्य आयोगामध्ये मात्र कोणत्याही एखाद्या पक्षाला त्याला दिलेला निर्णय जर मान्य नाही असं वाटत असेल तर त्याला निर्णय मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत राष्ट्रीय आयोगाकडं विहित नमुन्यामध्ये दाद मागता येते. तो अपील करू शकतो. केंद्र शासन अधिसूचनेद्वारे राज्य आयोगाचे सदस्य आणि अध्यक्षाची पात्रता, निवृत्ती, कालावधी, राजीनामा, त्यांना पदावरून कमी करणं इत्यादी संबंधीचे नियम तयार करू शकते. म्हणजे इथे लक्षात घ्या, राज्य आयोगाचं सुद्धा सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये राज्य आयोगामध्ये जे सर्व सदस्य त्यांच्या पात्रता, निवृत्ती किंवा कालावधी यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला होते. परंतु 2019च्या कायद्यामध्ये हे अधिकार केंद्र शासनाने केलेले आहेत. राज्य शासन फक्त जिल्हा आयोगामधील सदस्य आणि अध्यक्षाची निवडणूक, त्याचं जे काय पात्रता आहे, टर्म्स अँड कंडिशन्स आहे, निवृत्ती, त्याचा कालावधी, राजीनामा, पदावरून कमी करणं, हे राज्य शासनाकडं दिलं होतं. कुठं? जिल्हा आयोगामधून. पण राज्य आयोगामध्ये मात्र राज्य आयोगामधील जे सदस्य आहेत किंवा अध्यक्ष आहेत यांचा निवृत्ती, कालावधी, राजीनामा, पदावरून कमी करणं किंवा यासंबंधी जे नियम आहेत हे नियम केंद्र शासनच त्या ठिकाणी करत असतं. आता तो बदल केला आहे. तथापि हा कायदा लागू करण्यापूर्वी, आता कायदा 2020ला लागू केलेला आहे, पण त्याच्या अगोदर समजा राज्य सरकारनं जर काही नियुक्ती केलं असेल तर त्यांना मात्र त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत पहिल्याप्रमाणे ते काम करू शकतात. काही काढलं बघा. तथापि हा कायदा लागू करण्यापूर्वी जर एखाद्या व्यक्तीची राज्य आयोगाचा सदस्य किंवा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असेल तर संबंधित अध्यक्ष किंवा सदस्य आपल्या नेमणुकीचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत संबंधित पदावरती राहू शकतात. त्यानंतर उच्च किंवा अंतिम स्तर आहे राष्ट्रीय आयोग, नॅशनल कमिशन. ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी केंद्र सरकारकडून अधिसूचना काढून स्थापन केलेल्या आयोगाला राष्ट्रीय आयोग असं म्हटलं असतं. त्याला देशाच्या भौगोलिक सीमा आहेत. ग्राहकांच्या तक्रारी, कोणत्याही एका देशातील ग्राहकाच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी केंद्र सरकारकडून अधिसूचनेद्वारे
स्थापन केलेल्या आयोगाला राष्ट्रीय आयोग किंवा राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग असे म्हटलेलं आहे, नॅशनल कमिशन. आता नॅशनल कमिशनचे अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश, भारताचे जे मुख्य न्यायाधीश आहेत, भारताच्या मुख्य न्यायाधीशांशी विचारविनिमय करून केंद्र शासन त्यांच्या अध्यक्षाची नेमणूक करत असतं. राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष जे आहेत त्यांची पात्रता काय आहे? सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश, आणि यांची नियुक्ती कोण करतं? केंद्र शासन. कोणाशी विचारविनिमय करून? भारत सरकारचे मुख्य न्यायाधीश जे आहेत. म्हणजे इथं भारत सरकारचे मुख्य न्यायाधीश कोण? तर सुप्रीम कोर्टामधील जे प्रमुख आहेत, मुख्य न्यायाधीश आहेत, सर्वोच्च न्यायालयातील जे मुख्य न्यायाधीश आहेत त्या भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणतात. आणि या मुख्य न्यायाधीशांशी विचारविनिमय करून त्यांच्या सल्ल्यानं केंद्र शासन या राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती करत असतं. ठीक आहे. त्यानंतर इतर सदस्य बघूया. सदस्यांचं प्रामुख्याने इथं ही सदस्य संख्या 4पेक्षा कमी नसते, म्हणजे 4 पाहिजे. याच्यामध्ये काय बदल केला नाही आहे. सुरुवातीला म्हणजे 1986च्या कायद्यामध्ये सुद्धा अध्यक्ष आणि अन्य 4 सदस्य होते. इथं सुद्धा अध्यक्ष आणि 4 सदस्य त्या ठिकाणी केलेले आहे. केंद्रीय आयोगामध्ये सुद्धा सदस्य संख्या ही 4पेक्षा कमी नाही, म्हणजे 4 असायला पाहिजे. एखादं वाढू पण शकतो. विहित केलेल्या संख्येपेक्षा अधिक नसते म्हटलेलं आहे. राज्य आयोगामध्ये सुद्धा 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य आहे. जिल्हा आयोगामध्ये 1 अध्यक्ष आणि 2 सदस्य आहे. आणि राष्ट्र आयोगामध्ये सुद्धा 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य. हां, आता कालावधी इथं 1986 कायद्याप्रमाणेच आहे. 5 वर्ष नेमणूक केल्यापासून 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष यापैकी कमी असलेला कालावधी, म्हणजे अगोदर संपेल ते त्याप्रमाणेच आहे. म्हणजे जिल्हा आयोगामध्ये किती? 5 वर्ष किंवा 65 वर्ष. राज्य आयोगामध्ये 5 वर्ष किंवा 67 वर्ष. आणि राष्ट्र आयोगामध्ये 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष यापैकी कमी असलेल्या कालावधीसाठी अध्यक्ष असो किंवा सदस्य असो यांची नियुक्ती करता येत असते. आता यामध्ये आणि या नवीन याच्यामध्ये आता याने पुन्हा 5 वर्षासाठी म्हणजे त्याला पुनर्नियुक्ती देता येते का नाही हे याच्यामध्ये सविस्तर केलं नाही आहे. फार तर आपण गुगलवरती सर्च करून बघू, पुस्तकात दिलं नाही आहे. जुन्या पुस्तकामध्ये प्रामुख्यानं या सदस्यांची पुनर्नियुक्ती म्हणजे अजून 5 वर्षासाठी करता येते असं म्हटलं होतं. परंतु या नवीन कायद्यामध्ये ती तरतूद आहे का नाही हे आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळत नाही आहे. परत बघून पाहता तुम्हाला आम्ही सांगेन. पण आता इथं पुस्तकामध्ये दिलं आहे तेच आपण लिहायचं. परीक्षेमध्ये जे पुस्तक आहे ते अधिकृत आहे, बोर्डानं सरकारनं निर्माण केलेलं आहे. त्यामुळे इथं पुन्हा त्यांची पुनर्नियुक्ती करता येते का नाही या पुस्तकात कुठे उल्लेखच नाही आहे. आणि त्यामुळे इथं आपण असं म्हणायचं की 5 वर्ष किंवा वयाची जी काय किती 65, 67 आणि 70 या कालावधीपर्यंत त्यांची नियुक्ती असते. तर सदस्यांच्या पात्रता त्याच आहेत. सदस्यांच्या पात्रता कुठलाही आयोग असो, तिन्हीपैकी कुठलाही आयोग असो, त्यांच्या पात्रता सेम आहे. कुठलं म्हटलं बघा इथं, सदस्याचे वय 35 वर्षापेक्षा कमी असू नये, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असावी, सदस्य इच्छिणाऱ्या व्यक्ती अर्थशास्त्र, कायदा, वाणिज्य, हिशेबनीस, उद्योग, सार्वजनिक हित, प्रशासन इतर समस्या संबंधीच्या कामकाजात 10 वर्षाचा अनुभव आणि संबंधित क्षेत्राचं पुरेसं ज्ञान सेम आहे. तिघांच्या सदस्यांच्या पात्रता तिन्ही आयोगामध्ये सारख्या आहेत. आता प्रादेशिक क्षेत्र वेगळं आहे. राष्ट्र आयोग म्हटल्यानंतर संपूर्ण राष्ट्र आहे, एका देशाच्या सीमा आहे. त्या देशातील कोणताही ग्राहक, देशाचा कोणताही नागरिक या राष्ट्रीय आयोगापुढं तक्रार दाखल करू शकतो. आता इथे कोणकोणते येऊ शकतं लक्षात घ्या. आपण इथं म्हणजे अधिकार क्षेत्र, आर्थिक अधिकार क्षेत्र किती आहे? 10 कोटी रुपयापेक्षा अधिक रकमेच्या नुकसान भरपाईचे थेट दावे राष्ट्रीय आयोगापुढे सादर करावे लागतात. 10 कोटीपेक्षा जास्त नुकसान जर झालं असेल एखाद्या ग्राहकाचं, विक्रेत्याकडून किंवा संबंधित व्यक्तीकडून 10 कोटी रुपयापेक्षा अधिक नुकसान झालं असेल तर तो ग्राहक थेट राष्ट्रीय आयोगाकडे तक्रार दाखल करू शकतो. किंवा
मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अपीलमध्ये येईल. त्याच्यामध्ये राज्य आयोगानं दिलेला निर्णय जर एखाद्याला मान्य नसेल तर अशा निर्णयाविरुद्ध कोणत्याही एका पक्षानं 30 दिवसाच्या आत जर ते अपील केलं असेल राष्ट्रीय आयोगापुढं, तर अशा अपिलावरती सुद्धा राष्ट्रीय आयोगामध्ये सुनावणी केल्यात असते किंवा निर्णय घेतला असतो, कामकाज पाहिलं जात असतं. म्हणजे अधिकार क्षेत्र, प्रादेशिक क्षेत्र, अधिकार क्षेत्र म्हणजे कशा प्रकारे कोणते दावे त्या ठिकाणी मांडले जात असतात. त्यानंतर राष्ट्रीय आयोगानं दिलेला आदेश जर एखाद्या व्यक्तीला मान्य नसेल, म्हणजे ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेमधील राष्ट्रीय आयोग हा अंतिम आहे, परंतु राष्ट्रीय आयोगानं दिलेला निर्णय सुद्धा काही अंतिम असतो असं नाही. तर या निर्णयाच्या विरोधात सुद्धा तो आदेश मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत कोणताही एखादा पक्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. सुप्रीम कोर्ट हे फायनल आहे. सुप्रीम कोर्टानं मात्र कुठलाही निर्णय दिला तर त्याच्या निर्णयाच्या विरोधात कुठेही आपल्याला दाद मागण्याची परवानगी नाही आहे. आता काही वेळा फक्त पुढं राष्ट्रपती असतात, राष्ट्रपतींचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी जर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात सुद्धा एखाद्या वेळी राष्ट्रपती त्या निर्णयाला अपवाद करू शकतात किंवा स्टे आणू शकतात, परंतु ग्राहकासंबंधी एवढा नाही आहे. ग्राहकाच्या तक्रार निवारणासाठी मात्र राष्ट्रपती कुठलाही हस्तक्षेप करत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा जो अंतिम निर्णय असेल, म्हणजे पहिला आपण म्हटलं राज्य आयोग, राज्य आयोग, जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग, आणि राष्ट्रीय आयोगातून सुद्धा राष्ट्रीय आयोगाचा निर्णय सुद्धा एखाद्या पक्षाला मान्य नसेल तर सर्वोच्च न्यायालय आहे. 30 दिवसाच्या आत ती व्यक्ती सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकते, आणि सर्वोच्च न्यायालयानं जर जो निर्णय दिला असेल तो दोन्ही पक्षांना मान्य करावा लागत असतो. आता राष्ट्रीय आयोगामध्ये जे अध्यक्ष आणि सदस्य आहेत यांची पात्रता, नेमणूक, कालावधी, वेतन, राजीनामा, पदावरून कमी करणे यासंबंधीचे नियम कोण करतं? केंद्र शासन. केंद्र शासन अधिसूचना काढून या सर्वांचे अध्यक्ष असेल किंवा सदस्य असेल यांच्या नेमणुका, त्यांचं सेवेचा कालावधी असेल, वेतन आहे, इतर सेवा शर्ती, अटी किंवा नियम हे ठरवण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहे. तथापि अध्यक्ष आणि सदस्य नेमणुकीपासून 5 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात, तसेच फेरनियुक्तीस पात्र असतात. इथं दिले बघा. कुठले? राष्ट्रीय आयोगाचं अध्यक्ष आणि सदस्य नेमणुकीपासून 5 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात, तसेच फेरनियुक्तीस पात्र असतात. अध्यक्ष वयाच्या 70 वर्षापर्यंत आणि सदस्य 67 वर्षापर्यंत संबंधित पदावरती काम करू शकतात. इथं एक थोडा बदल, म्हणजे सदस्य मात्र येतं. राष्ट्रीय आयोगामध्ये सदस्य 67 वर्षाचा आहे. राष्ट्रीय आयोगामध्ये सदस्याची कालमर्यादा ही 5 वर्ष किंवा 67 वर्षच म्हणत आहे, आणि अध्यक्षाची कालमर्यादा 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष असं म्हटलेलं आहे. 5 वर्ष किंवा 70 वर्ष कोणासाठी आहे? खरे ते उलटं दिसते बघा. वरती सदस्याचीच म्हणतायत, ते 5 वर्ष किंवा 70 वर्ष यापैकी कमी असताना म्हणतायत. खाली 67 म्हटलं, मला वाटतं 67 हे चुकीचं आहे, 70च असणार आहे. इथंच या एकाच पानावरती पुस्तकात ती चूक झालेली आहे निश्चितच. 5 वर्ष म्हणजे अध्यक्ष आणि सदस्य, खरं वयामध्ये काही फरक नाही आहे. कालमर्यादेमध्ये, कालावधीमध्ये असा फरक करता येत नाही. म्हणजे आपण पहिल्या जर सुरुवातीला म्हटलं आहे, म्हणजे सदस्याचे याच्यामध्ये कालावधी म्हटलेला आहे. राष्ट्रीय आयोगाच्या सदस्याचा कार्यकाळ नेमणुकीपासून 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष यामध्ये जे अगोदर होईल तिथपर्यंत असतो. हे 70 वर्षच आपण धरूया. खाली जरी पुस्तकात 67 म्हटलं असलं तरी ते चुकलेलं आहे, हे ते विचारात घेऊ नका. पुस्तकाचं काही प्रिंटिंग मिस्टेक असू शकतात. आता इथं लक्षात घ्या, आदेश दिल्यानंतर समजा एखाद्या पक्षानं आदेशाचं पालन केलं नाही, कुठल्या आयोग असू द्या, जिल्हा आयोग आहे, राज्य आयोग आहे, राष्ट्रीय आयोग आहे, तिन्ही आयोगापैकी कुठल्याही एखाद्या आयोगानं जो काही आदेश दिलेला असेल, या आदेशाचं पालन जर समजा त्या व्यक्तीनं केलं नाही तर संबंधिताला किमान 1 महिन्याचा कारावास, कमीत कमी 1 महिना तुरुंगवास होऊ शकतो, की जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत वाढवता येऊ शकतो.
कमीत कमी 1 महिना आणि जास्त असं 3 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो किंवा 25,000पेक्षा कमी नसलेली म्हणजे कमीत कमी 25,000 रुपये आणि 1,00,000पर्यंत दंडाला पात्र होऊ शकतो. म्हणजे 25,000पासून 1,00,000पर्यंत आर्थिक दंड किंवा 1 महिन्यापासून ते 3 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा कारावास अशा प्रकारे आर्थिक दंड किंवा अशी तरतूद त्या ठिकाणी आहे किंवा दोन्ही पण शिक्षा आहे. दंड म्हणून किंवा कैद आणि दंड दोन्ही अशा तरतुदी ग्राहक संरक्षण कायदा 1919मध्ये करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आदेशाचं पालन जर केलं नाही तर 1 महिन्यापासून ते 3 वर्षापर्यंत कारावास किंवा 25,000पासून ते 1,00,000पर्यंत आर्थिक दंड किंवा दोन्ही शिक्षा त्या संबंधित व्यक्तीला ज्यानं आदेशाचं पालन केलं नाही त्याला अशा दोन्ही शिक्षासुद्धा होऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारे ग्राहक संरक्षण कायद्याद्वारे त्रिस्तरीय यंत्रणा निर्माण करून ग्राहकाला त्यांच्या हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. ग्राहकामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी अशा प्रकारे कायदेशीर तरतुदी केंद्र सरकारनं या नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019मध्ये केलेल्या आहेत. धन्यवाद.